मॉम ते आज गोंधळ प्लीज, जे झालं ते झालं. त्या विषयावर पुन्हा चर्चा नकोय. हेच बोलायला आला होतात का? नाही हो मॉम, ऍक्च्युली ताराचा सुन्मुख दाखवण्याचा कार्यक्रम करायचा आहे. मॉम एक मिनिट प्लीज, फक्त ऐकून घ्या माझं. ऐश्वर्या, मला मान्य आहे लग्न तुमच्या मर्जीविरुद्ध झालं, तुमच्या पद्धतीने नाही झालं, पण तुम्हाला तारा आवडत होती ना आधीपासून, म्हणूनच तुम्ही तिच्या घरी गेलेला तिचा हात मागायला. हां, आता तिथे जाऊन सगळं उलट घडलं. पण या सगळ्यात ताराची काय चूक आहे मॉम? आपल्याला ती आधीपासून आवडत होती, तिचा आवाज, तिचं गाणं. हां, आता भैरवीजींच्या चुकीची शिक्षा आपण ताराला का द्यायची? आणि गोंधळात स्पष्ट कौल मिळालाय आपल्याला, तुम्ही ऐकलत ना? ती मूर्ख मुलगी जेव्हा घरात आली तेव्हा आपली इच्छा नसताना, मनात नसताना सुद्धा आपण पूर्ण मीडिया समोर सगळ्या लोकांना पार्टी देऊन तिचा सुन्मुख दाखवण्याचा कार्यक्रम केला. मग आता हा तारावर अन्याय नाहीये का? आणि तारा पॉप्युलर आहे, तिच्या पॉप्युलॅरिटीचा आपल्या मेहंद्रे म्युझिक कंपनीला फायदाच होणार आहे मॉम. मला असं वाटतं आपण हा कार्यक्रम करायला पाहिजे. नाही, बरोबर आहे तुझं ऐश्वर्या. उगाच कारण नसताना तारावर अन्याय नको व्हायला. ठीक आहे, करा. तुमची जर काही इच्छा असेल तर अवश्य करा, पण व्यवस्थित सगळं सांभाळून आणि कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत करा. थँक्यू मॉम. हे नको, जा तयारीला लागा. तो गेस्ट लिस्ट जरा कमी केली यावेळेला. पण नील, तू या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट विसरतोयस. या सगळ्यात ताराच्या गाण्याचा उल्लेख का नाही? नाही म्हणजे जर तू विसरला असशील तर मी आठवण करून देते. गेल्या वेळेस मॉमच्या मैत्रिणी आलेल्या सुन्मुखच्या कार्यक्रमाला, तेव्हा काय झालेलं आठवतंय ना? त्या सगळ्या मैत्रिणींनी मॉमना टॉन्ट केलेला की बाबा ही अशी कशी सून आहे तुमची. पण ह्यावेळेस लपवण्यासारखं काहीच नाहीये, आहे का? सर्व गुण संपन्न सून आली आपल्या घरात. मग तिचं टॅलेंट जगाला दाखवायला नको? काय वाटतं मॉम? आय डोंट माइंड, ॲज यू विश. माझं फक्त एकच म्हणणं आहे की गेस्ट लिस्ट बनवली असेल ना, सगळ्या पाहुण्यांचं स्वागत अगदी आदरानं करा. हॅलो, काय? सावली, काय झालं? दादाला पॅरालिसिसचा झटका आला. तू शांत हो आधी, शांत हो. हां, आपण जाऊ तिकडे. हां, चल निघू. सारंग एक मिनिट, तू नाही जाऊ शकत, कारण आज मॉमना काहीतरी काम आहे घरी, म्हणून त्या ऑफिसला येणार नाही. तुझी गरज लागेल ऑफिसमध्ये. नाही, हवं तर एक काम करू, घरचा कार्यक्रम कॅन्सल करू. कॅन्सल करायची काही गरज नाही. आधी दादाला भेटेन मी. दादाला भेटणं फार महत्त्वाचं आहे, मग जाईन ऑफिसला. चल. सावली, मी गाडी करतो, तू ये. हे बघ, तुला कसलीही गरज लागली ना तर प्लीज मॉमला कॉल कर. गाण्यासाठी लागणारी माणसं मी अरेंज करेन. त्याचा त्रास तू नको घेऊस. आणि काही झालं ना तर माझं गाणं सुरू व्हायच्या आधी तू मला इथे हवं.
टेक केअर. दादा दादा बोल ना काहीतरी. कसं झालंय सगळं? कसं होणार? काचेचा पुतळा आहे ना तुझा भाऊ. एवढंच बोलले हो, एवढंच कचकन फुटले. दोन शब्द वहिनी, तुमचे दोन शब्द माहिती आहेत मला. दिवस रात्र दादाच्या कामाविषयी बोलत असता तुम्ही, त्याला टोमणे मारता. तो बिचारा काही बोलत नाही, सगळं सहन करतो. ह्याच गोष्टीचा फायदा उचलता तुम्ही. मान्य आहे मला, माझा दादा नाही कमवत जास्त पैसे, पण निदान भजन कीर्तन करून काही ना काहीतरी करून तो घर चालवतो. पण तुमच्या अपेक्षा काही संपतच नाहीत. तुमच्या चैनीच्या वस्तू, तुमची खरेदी, तुमचं पार्लर, या सगळ्यामुळे आपण किती कर्ज ओढून घेतलं माहितीये तुम्हाला? बरं, ह्या सगळ्यात तुमची किती मदत होते त्याला? काहीच नाही. बाहेरचं जाऊ द्या, मी घरातली कामं करता नाही ना? नाहीच करत. माझी आई सगळी कामं करते. तिचे गुडघे दुखतात, तिला त्रास होतो, तरी कोणती तक्रार न करता ती सगळी कामं करते. पण तुम्ही काय नाही करत. कधी त्याच्या शेजारी बसून त्याला विचारलंय का तो कसा आहे? त्याला समजून घ्यायचा प्रयत्न केलात? जो तो येतो तो माझ्या दादाची चूक आणि लायकी दाखवून देतो त्याला. पण मला माहिती, मला माहिती आहे माझा दादा कसा आहे. तुला काही होणार नाही. सावली